श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो. मग ते नोकरीची मुलाखत असो, व्यवसायाची डील असो किंवा लग्नाची बोलणी असो, अशी बरीच कामं आपली असतात. अशा वेळी आपल्या मनात धाकधूक असते की हे काम होईल की नाही. तर घराबाहेर पडण्यापूर्वी आपण स्वामींना प्रश्न कसा विचारावा आणि त्यांच्या उत्तराचा अर्थ कसा लावावा, स्वामींना प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत काय आहे. तर स्वामींना प्रश्न विचारणं म्हणजे केवळ तर्क लावणं नव्हे, तर ती एक श्रद्धेची प्रक्रिया आहे. तर ती आपल्याला करायची असते. पहिली तर गोष्ट, तुमचं मन शुद्ध असायला पाहिजे. घराबाहेर पडण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांत उभा राहायचंय किंवा बसायचं आहे. 2 मिनिटे तरी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करा, जेणेकरून तुमचे मन एकाग्र होईल. महत्वाची गोष्ट मन एकाग्र होणं ही असते. मनात गोंधळ ठेवू नका. स्वामींना स्पष्ट सांगायचंय की स्वामी, मी या कामासाठी बाहेर जात आहे, यात माझे यश आहे का, मला योग्य मार्ग दाखवा. स्वामी यावरती उत्तर कसे देतात तर ते आपल्याला प्रत्यक्ष येऊन सांगत नाही, पण ते संकेताद्वारे संवाद साधत असतात. उत्तर मिळवण्याच्या सुद्धा काही पद्धती असतात. तर पहिली पद्धत म्हणजे चिठ्ठी टाकण्याची असते. एक कागद घ्यायचा, त्याचे 2 समान तुकडे करायचे आहेत. एकावरती हो आणि दुसऱ्यावरती नाही असं लिहायचं, किंवा एकावरती शुभ किंवा दुसऱ्यावरती अशुभ लिहायचं आहे. त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणापाशी ठेवायच्या आहेत. घरातील लहान मुलाला किंवा स्वतःचे डोळे मिटून एक चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी येईल ते स्वामींचं उत्तर समजायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे माळेचा किंवा फुलाचा संकेत. स्वामींच्या फोटोला लावलेलं फूल जर उजव्या बाजूने पडलं तर ते हो किंवा शुभ संकेत मानला जातो. जर डाव्या बाजूने पडलं तर स्वामींचा त्या कामाला तुर्तास विरोध आहे असं मानावं. आता दुसरा बाह्य संकेत म्हणजे घराबाहेर पडल्यावर जर तुम्हाला समोरून गाय दिसली, सुवासिनी स्त्री दिसली किंवा मंदिराची घंटा ऐकू आली तर समजावं की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आता हो किंवा नाही हे उत्तर कसं स्वीकारायचं आहे. उत्तर हो आलं तर अति आत्मविश्वास न ठेवता स्वामी तुम्ही सोबत आहात ना या भावनेनं पूर्ण प्रयत्न करत राहायचे. आणि जर उत्तर नाही आलं, जर स्वामींनी नाही असा संकेत दिला तर निराश होऊन जायचं नाही. याचा अर्थ असा मानायचा की ती वेळ त्या कामासाठी योग्य नाही किंवा स्वामींनी तुमच्यासाठी यापेक्षा काहीतरी चांगलं नियोजन केलेलं आहे. त्या कामात भविष्यात तुमचं नुकसान सुद्धा असू शकतं. तर जर उत्तर नाही आले तर शक्य असल्यास ते काम त्या दिवशी पुढे ढकलायचे किंवा स्वामींची इच्छा म्हणून परिणामाची चिंता सोडून द्यायची. स्वामींना प्रश्न विचारण्यामागे अंधश्रद्धा नसावी तर अढळ श्रद्धा हवी आहे. ते आपल्या माऊलीसारखे आहेत. आपण विचारलेला प्रश्न हा प्रामाणिक असेल तर उत्तर नक्कीच मिळणार आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यांचे वचन कधीच खोटे ठरत नाही. तर तुम्हाला प्रश्न जर विचारायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने स्वामींना विचारू शकता. फक्त तुमचं मन पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने भरलेलं असावं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.